Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English. Topic Where go the boats. विद्यार्थ्यांनो, आज या ठिकाणी आपण एक सुंदर अशी पोएम लर्न करणार आहोत. ज्या पोएमचं नेम आहे वेअर गो द बोट. बोट कुठे जात आहे. तर या ठिकाणी लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. तर सुरुवातीला ही पोएम मी या ठिकाणी रीड करत आहे. Dark brown is the river, dark brown is the river, golden is the sand, golden is the sand. It flows along forever, it flows along forever. With trees on either hand, with trees on either hand. Green leaves are floating, green leaves are floating. Castle of the foam, castle of the foam. Boats of mine are boating, boats of mine are boating. Where will all comes home? Where will all come home? On goes the river, on goes the river, and out past the mill, and out past the mill. Away down the valley, away down the valley, away down the hill, away down the hill, away down the river, away down the river. 100 miles of more, 100 miles of more. Other little children shall bring my boats ashore, shall bring my boats ashore. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ही पोएम मी या ठिकाणी सुरुवातीला रीड केलेली आहे. आता या ठिकाणी ही जी पोएम आहे ही पोएम या ठिकाणी मी एक्सप्लेन करत आहे. तर या पोएममध्ये एक छोटासा बॉय आहे, मुलगा आहे, जो या ठिकाणी या नदीमध्ये बोट सोडत आहे आणि ही बोट कुठे जात आहे याचं ऑब्झर्वेशन तो या ठिकाणी करत आहे. त्याचप्रमाणे ती बोट कुठं जाते, काय नाही, हे सर्व तो पाहतो आणि त्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न किंवा वेगवेगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी निर्माण होतात आणि तो त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. डार्क ब्राऊन इज द रिव्हर. ही जी रिव्हर आहे ही कशी आहे, डार्क ब्राऊन म्हणजे करड्या रंगाची अशी ही नदी आहे. या ठिकाणी ही जी नदी आहे ही आहे, या ठिकाणी या नदीला त्यांनी करड्या रंगाचं अशी ही उपमा या ठिकाणी दिलेली आहे. या नदीचा रंग कसा आहे, करडा. गोल्डन इज द सँड. या नदीमध्ये जी वाळू आहे या वाळूचा कलर कसा आहे, गोल्डन, सोनेरी. इट फ्लोज अलॉंग फॉर एव्हर. ही जी नदी ही नेहमी वाहत असते. विथ ट्रीज ऑन आयदर हँड. म्हणजे ही जी नदी आहे या नदीच्या दोघीही बाजूला झाडे आहेत. याही नदीच्या लेफ्ट साईडलाही झाडे आहेत आणि राईट साईडलाही झाडे आहेत. म्हणजे नदीच्या दोघंही साईडला झाडे आहेत. ग्रीन लिव्ज ऑफ फ्लोटिंग. त्याचप्रमाणे ही जी नदी आहे ती या नदीवर ही जी झाडं आहे ह्या झाडांची पानं पडतात आणि ती फ्लोटिंग करतात म्हणजे वाहतात. फ्लोट म्हणजे वाहणे. कॅसल ऑन द फोम. त्याचप्रमाणे ही जी नदी आहे ती या नदीवर आपल्याला जो काही हा व्हाईट कलरचा जो फेस दिसत आहे, फोम म्हणजे फेस आणि कॅसल म्हणजे किल्ले. तर हे फेस एक प्रकारे आपल्याला किल्ल्यांचेच वेगवेगळे आकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या फेसला या ठिकाणी किल्ल्याची उपमा दिलेली आहे. बोट्स ऑफ माइन ऑफ बोटिंग. आणि त्याचप्रमाणे या ज्या बोट आहे ह्या बोट या नदीवर तरंगत आहे. वेअर विल ऑल कम होम. ज्यावेळेस मी या बोट्स या पाण्यामध्ये सोडतो त्यावेळेस या बोट वाहतात आणि ह्या बोट कुठे जातात, वेअर विल ऑल कम होम. या ज्या बोट आहे या त्यांच्या घरी कुठे जातात असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. ऑन गोज द रिव्हर अँड आउट पास द मिल. त्याचप्रमाणे ही जी नदी आहे तर या नदीमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे मिल आहे या मिलच्या जवळून ही नदी आपल्याला वाहताना दिसते. अवे डाऊन द व्हॅली. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या दऱ्यांमधूनही ही नदी वाहत असते. व्हॅली म्हणजे दरी, डोंगर, दऱ्या. अवे डाऊन द हिल. आणि त्याचप्रमाणे डोंगराच्या खालीही ही नदी आपल्याला वाहताना दिसत आहे. म्हणजे ही जी नदी ही नदी या ठिकाणी वेगवेगळ्या डोंगरातून
दऱ्यांमधून दऱ्याखोऱ्यांमधून ती वाहत असते. अवे डाऊन द रिव्हर 100 miles ऑफ मोअर. आणि ही जी नदी आहे ही हजारो मैल्स लांब ही वाहत आहे. अदर लिटल चिल्ड्रन. आणि जी इतर लहान लहान मुलं आहेत, शाल ब्रिंग माय बोट अशर. आणि मी जी बोट या पाण्यामध्ये सोडलेली आहे तर ही बोट वाहत वाहत पुढे जाईल. आणि जी काही लहान मुलं आहेत ही लहान मुलं काय करतील, किनाऱ्यावर जेव्हा ते खेळत असतात तेव्हा त्यावेळेस त्यांना जर बोट दिसली तर ते ती ही बोट घेऊन घेतील. असं या ठिकाणी या मुलाच्या मनामध्ये असे वेगवेगळे प्रश्न हे त्या ठिकाणी निर्माण होत असतात. म्हणजेच तो मुलगा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जिज्ञासू वृत्ती ही त्या मुलाच्या मनात निर्माण होते, हे आपल्याला या पोएमच्या माध्यमातून लक्षात येतं. ही पोएम लिहिलेली आहे ते जे पोएट आहेत त्यांचं नाव आहे R.L. स्टीव्हन्सन. तर अशा प्रकारे ही बोट कशी वाहत आहे आणि वाहत वाहत कुठे जात आहे हे आपल्याला या पोएममधून त्यांनी या कवीने व्यक्त करून दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या बोटीचा ह्या नदीमधला प्रवास हा आपण या ठिकाणी पाहिला. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे कॉमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.